Problem chapter number 3, addition and subtraction. Problem set 30. Question number 1. The forest department planted 23,078 trees of khairs, 19,476 of behda beside tree of several other kinds. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of खैर nor the बेहडा? वनविभागाचे वनविभागाने वनविभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,447 म्हणजे 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वनविभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची झाडे किती लावलीत? तरी आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत की डिपार्टमेंटने लावली 23,078 ट्रीज खैरची आणि बेहडाची लावली 19,476 आणि पूर्ण मिळून पूर्ण डिपार्टमेंटने लावली 50,000 पूर्ण लावली 50,000. तर या दोघांची प्लस केल्यानंतर या 50,000 मधून आपल्याला मायनस करावं. म्हणजे यामध्ये दोन टर्म आहे, एक प्लसची आणि एक मायनसची. तर सगळ्यात पहिले आपण करू प्लसची. म्हणजे 23,778 प्लस 19,476 याच्या पेपर प्लस 8 प्लस 6 14 1 कॅरी 14 कॅरी 1 7 प्लस 7 14 प्लस 1 15 5 इथे 1 कॅरी 1 प्लस 4 5 3 प्लस 9 12 कॅरी 1 प्लस 2 3 3 प्लस 1 इक्वल टू 4. म्हणजे टोटल खैरीची आणि बिहाडाची दोन्ही मिळून झाले कोणती? खैरची प्लस बिहाडा यांची मिळून झाले पूर्ण 42,554 आणि आपल्याला यामध्ये 50,000 म्हणून याला मायनस करावं लागेल. 50,000 मधून याला मायनस करावं लागेल. तेव्हा या पूर्ण याची जी उरेल बाकी प्रकारची झाडे जी आहेत त्यांची आपल्याला किंमत मिळेल. तर आपण मग बाकी लिहून टाकू. 50,000 मधून याला मायनस करायचं. 50,000 मायनस 42,554. याचा मायनस केलं 0 मधून 4 जाते. मग आपण काय करतो, या 0 मधून एक इथे कॅरी घेतो, बॉरो घेतो. मग इथे 1 आला, हा 0 जसं तसं. पण 1 0 कुठून घेतला आपण नाही घेता येईल. मग याच्यामधून आपण घ्यायला पाहिजे. इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे. काय करायचं, या 5 मधून घ्यायचं. 5 मधून कॅरी केला, इथे बॉरो केला, हा 0 दिसत तसं. म्हणजे इथे 10 आला, 5 तून एक उरला 4. मग या 10 मधून आपल्याला इथे एक बॉरो घ्यायचा. इथे एक बॉरो केला, हा 0 जसं तसं वरती. मग इथे उरला किती 9. इथे आला किती उरला किती 9. मग या 10 मधून आपल्याला इथे बॉरो घ्यायचा आहे. 1 इथे घेतला, हा 0 झाला तसं वरती. या 10 मधून किती उरलं 9. मग या 10 मधून आपल्याला इथे घ्यायचं आहे. मग 10 मधून काय करतो आपण, इथे एक बॉरो होतो, इथे उरलं 9. म्हणजे 10 मायनस 4 इज इक्वल टू 6. 9 मायनस 5 इज इक्वल टू 4 आणि 9 मायनस 5 म्हणजे हा 9 मायनस 5. 9 मायनस 5 किती होतात 4. परत 9 मायनस 2 किती येतात, 9 मायनस 2 7. 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. टोटल ट्री किती आलं मग यामध्ये 4,488. मग आपण याचं ॲन्सर लिहून घेऊ. ॲन्सर काय येईल याचं 7,446 trees planted other than khair and behda trees. Next question.
A city has a population 37 lakh 4,926. In this includes 11 lakh 24,069 men and 10 lakh 96,478 women. What is the number of children in the city? मग काय म्हणतं, एका शहराची लोकसंख्या किती आहे यामध्ये 37,400,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,470 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे त्यामध्ये, त्या मुलाची संख्या, चिल्ड्रन इन द सिटी आपल्याला हे फाइंड करायचं. म्हणजे यामध्ये दोन प्रोसिजर आहे, पहिली आहे प्लसची आणि दुसरी आहे मायनसची. मग पहिली कोणती करणार आहोत, प्लसची. मग काय 11,24,069 प्लस 10,96,478. 9 plus 8, 17. 7 plus 1, carry 1. 6 plus 1, 7. 7 plus 7, 14. Carry 1. 1 plus 4 is equal to 5. 4 plus 6 is equal to 10. 0. Carry 1. 1 plus 2, 3. 3 plus 9, 12. Carry 1. 1 plus 1, 2. 1 plus 1, 2. इथे किती आलं पूर्ण, मग पुढे मॅन आणि वुमन, मॅन प्लस वुमन इज इक्वल टू 22,20,547. यामधून आपल्याला 37 मधून आपल्याला 23 मायनस करायचं आहे. 4,926 minus 22,20,547. तर आपल्याला किती लिहून घ्यायचं आहे, याची टर्म आहे मायनसची. 37 minus 37,04,926 minus 22,20,547. सेम टर्म 6 मधून 7 जात नाही, मग आपण या 2 मधून इथे बॉरो घेतो. हा 6 वरती जसं तसा या 2 मधला एक बॉरो केला, उरला इथे एक. 16 minus 7 इज इक्वल टू 9. 1 मधून 4 जात नाही, 9 मधून आपण इथे एक बॉरो करतो. 9 मध्ये उरला इथं 8. 11 minus 4 इज इक्वल टू 7. 8 minus 5 इज इक्वल टू 3. 4 minus 0 इज इक्वल टू 4. 0 minus 2, 0 मधून 2 जात नाही. या 7 मधला इथे आपण एक बॉरो घेतो, हा 0 वरती. यातून एक 7 मधला एक बॉरो केला, म्हणून उरला वरती 6. 10 minus 2 इज इक्वल टू 8. 6 minus 2 इज इक्वल टू 4. 3 minus 2 इज इक्वल टू 1. दिस इज द आन्सर. मग आन्सर कसं येईल, आन्सर number of children in the city is 14 lakh 14 lakh 84,390 379. त्यामध्ये आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. The management of a certain factory had 25,40,600 rupees in the Labour Welfare Fund. From this fund, 12,37,865 rupees were used for medical expenses. 8,42,317 rupees were spent on the education of the workers' children, and the remaining was put aside from a
curtain canteen, how much money was put aside from the कॅन्टीन. यांनी मग कॅन्टीनमध्ये किती केलं, हे रुपये हे रुपये. मग आपलं काय म्हणते मराठीमध्ये, कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 4 लाख वैद्यकीय म्हणजे मेडिकलसाठी ते खर्च झाले आणि कामगारावर टोटल एवढे होते. मग काय 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व शिल्लक निधी उपहारासाठी राखून ठेवला जातो. कुठे राखून जातो? उपगृह, जेवण करण्यासाठी. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? मग आता काय विचार, पहिले आपल्याला प्लस करावं लागेल. कोणाची 12,37,865 मधून कोणती 8,42,070. मग पहिले प्लस करून घेऊ आपण. पहिले काय 12,33,7,865 प्लस 8,42,370. 5 plus 7 is equal to 12. Carry 1. 6 plus 1 7. 7 plus 1 is equal to 8. 8 plus 3 11. 11 carry 1. 1 plus 7 8. 8 plus 2 10. 0 carry 1. 3 plus 1 4. 4 plus 4 is equal to 8. 2 plus 8 is equal to 10. Carry 1. 1 plus 1 is equal to 2. 20,80,182 हे झाले त्यांच्यावरती खर्च झाले दोघांना. इथे हे खर्च झालं आणि हे खर्च, हे दोन खर्च. आता त्यांच्यामधून आपल्याला 25 लाखमधून 20,80,000 हे काय करायचे, मायनस करायचे. वर्करवरती स्पेंड किती झाले, स्पेंड झाले पूर्ण मिळून 25 लाख 40,600 इथून मायनस केल्यावर आपल्याला बाकीचे निधी राखून ठेवला तो आपल्याला मिळेल. म्हणजे 20,80,182 इथं आपल्याला करावं लागेल मायनस. म्हणजे 25,40,600 मायनस 20,80,182. मग 0मधून 2 जात नाही, या 0मधून आपण इथे बॉरो केलं, पण 0मधून घेता येत नाही. मग या 6मधून इथे पहिले बॉरो करा. 1 0 वरती इथे किती आला, 6मधून 1 गेला उरला 5. या 10मधून एक इथे बॉरो करा, इथे राहिला 9. ह्या 10 वरती तसं 10 minus 8. 10 minus 2 is equal to 8. आणि ह्या 9 आहे वरती. 9 minus 8. 9 minus 8 1. 5 minus 1 4. 0 minus 0. 4 मधून 8 जात नाही, मग आपल्याला 5 मधून इथे बॉरो झाला. इथे उरला किती 4. 8 4 जातातच. 14 minus 8 is equal to 6. 4 minus 0 is equal to 4. 2 plus 2 minus 2 is equal to 0. याचा आन्सर काय येणार आपलं, 4,60,480 put aside from the canteen. Next question. For a 3-day cricket match, 13,608 tickets were sold on the first day and 8,955 the second day. If altogether 36,563 tickets were sold in the 3 days, how many were sold on the 3 days? क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी, फर्स्ट डे पहिल्या दिवशी किती झाल्या, 13,608 म्हणजे 13,608 तिकिटे. दुसऱ्या दिवशी किती झाले, 8,955 तिकीट. व तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली ते आपल्याला सॉल्व करायचं. 3 दिवसात एकूण घेऊन टोटल किती झाली आहे, ही झाली आहे टोटल किती झाली आहे, 36,560 तिकिटे विकली गेली. तर
तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली यामधून या दोघांची पहिले टोटल करावं लागेल. या दोघांची पहिले काय करावं लागेल, टोटल. या दोघांचे टोटल केलं या संख्येमधून आपल्याला 36 मधून मायनस करायचं. मग पहिले काय करू, याची प्लस करून घेऊ. पहिले किती आहे, 13,608 प्लस 8,955. 8 plus 5 is equal to 13. Carry 1. किती येते, 1 plus 5 is equal to 6. 6 plus 9 15. Carry 1. 3 plus 1 plus 3 is equal to 4. 4 plus 8 is equal to 12. Carry 1. 1 plus 1 is equals to 2. ही झाली पहिली फर्स्ट डे प्लस सेकंड डे इज इक्वल टू 22,563. तर आपल्याला 36,563 मधून या दोन्हीची टोटल ते आपल्याला मॅच करायला 22,563. किती आहे, 36,563 मायनस 22,563 हे आपल्याला काय करावं लागेल, इथून मायनस करावं लागेल. मग काय, 3 minus 3 is equal to 0. 6 minus 6 is equal to 0. 5 minus 5 is equal to 0. 6 minus 2 is equal to 4. 3 minus 2 is equal to 1. मग आपला आन्सर काय आहे, मध्ये 14,000 हे झालं आपलं आन्सर. रुपीज आन्सर रुपीज 14,000 tickets sold on the third day. Thank you.